हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता तुम्ही बघू शकता इथे एक कढई ठेवलेली आहे. आज बनवायचा आहे सासूबाईंसाठी स्पेशल उपमा. शेवयाचा उपमा बनवायचा चाललेला प्लॅन होता. म्हटलं सासूबाई आलेत तर सासूबाई आलेला काही व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही. त्यांना डायरेक्ट नाश्ताच आधी खाऊ घालते आणि मग व्हिडिओ दाखवते की त्या आलेत केव्हा ते. तर चला, तर इथं शेवयाचं उपीट बनवायचं आहे. इथं घेतलेलं आहे मी रव्याच्या शेवया घेतलेल्या आहेत, जे की मी रेडीमेड आणल्या होत्या. मागच्या वर्षीच्या शिल्लक होत्या थोड्याशा, त्याचंच आत म्हणलं चला उपीट बनवावं. आणि हे बरेच दिवस राहतं शेवया, 1-2 वर्ष 1.5 वर्ष राहतं. आता काय माहीत नाही मला, पण मी गेल्या वर्षी घेतलेल्या बऱ्याचशा शिल्लक होत्या, त्यातलंच आता म्हणलं त्याला हे छान खरपूस भाजून घेतलं. कारण शेवयाचं उपीट बनवताना शेवया भाजून घेतल्या तर खूप छान आणि टेस्टी बनते. मग काय इथं टाकलं, तेल घेतलेलं आहे. इथं शेवयासाठी पण तेल घेतलं, तेलात किंवा तुपात पण तुम्ही शेवया छान परतून घेऊ शकता. आणि मग नंतर मी इथं थोडं तेल टाकलं, 2 ते 3 माप. आणि नंतर काय मोहरी टाकली. मोहरी छान तडतडू द्यायची. तिला काही डान्स करता येईना, तेल तापलं नव्हतं, त्यामुळे ती काही अजून डान्स करत नव्हती. म्हणलं आता हिला तापू द्यावं, तोपर्यंत आपली बाकीची तयारी करून घ्यावं. बाकीची तयारी काय घेतलं, कोथिंबीर घेतलं चिरून तोपर्यंत. आणि परत म्हटलं तर मग पाणी वगैरे ठेवायचं गरम करायला, कारण शेवयाच्या उपीट गरम पाणी घालायचं. आणि मग काय मोहरी तडतडायला लागली, मग दम कुठं निघते, लगेच जिरे टाकून घेतले. जिरे उड्या मारायला लागले की लगेच कढीपत्ता टाकला. कढीपत्ता गरम झाला की छान हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरच्या जेवढ्या टाकू तेवढं छान टेस्टी उपीट होतं. हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची छान तळायला लागली की लगेच कांदा टाकून घेतला. बघू शकताय तुम्ही, तर मी कांदा पण खूप असा बारीक छान चिरून घेतला होता. आणि काय माहिती आमच्या मुलांना शेंगा आणि फुटाण्याचे डाळे वगैरे काही चालत नाही. उपम्यामध्ये नाही, पोह्यामध्ये नाही. त्यांना काय वाटतं, कचरा वाटतं. साहेबांना पण नाही चालत शेंगा वगैरे, दातात फसतेत म्हणून शक्यतो घरात आमच्या शेंगदाणे कशातही घालून खाऊ देत नाहीत आणि स्वतःही खात नाही. आणि मग ते काय फुटाण्याची डाळे आणि शेंगदाणे न टाकताच मस्त असं हे कांदा परतून घेतला. आणि लगेच मग आपलं काय टमॅटो टाकलं. टमॅटो छान आता मॅश व्हायचं आहे. थोडंसं टमाटर अर्धं कच्चं ठेवलं, कारण पाणी आपण शिजवून घेणार आहे शेवयाचं उपीट, मग त्यात शिजलं जातील ते. आणि मग हळद टाकलं आणि आपले जे शेवया घेतल्या होत्या आपण छान भाजून, ते शेवया ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि पलीकडे तुम्हाला दिसत आहे मी पातेल्यात पाणी ठेवलं होतं एक. आणि नंतर मग हळद टाकली, मीठ टाकली, थोडंसं साखर टाकली आणि छान आता शेवया आपल्याला झाकून थोडंसं शिजवून घ्यायचे आहेत. जेवढं पाणी पाहिजे आहे तेवढंच टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि मग कोथिंबीर पण अजून शेवया शिजायच्या होत्या तोपर्यंतच कोथिंबीर टाकून घेतली, म्हणजे मिक्स होती सगळीकडं. आणि मग काय उपीट खाऊन झालं. आणि हा असा जुना खेळ रमलेला आहे. ह्या सासूबाईंनी आमच्या काही काम नव्हतं, येताना त्यांनी चिंचुक्या असतात ना त्याचे 2-2 तुकडे करून पहिले चिंचुक्यानी काचाकवड्या खेळायच्या. आणि मग काय आता बांगड्या जास्त नव्हत्या, मध्यंतरी मी सगळं कपाट वगैरे आवरलं आणि बांगड्या खूप अशा टाकून दिल्या. मग काय कुणी उदबत्तीच्या काड्या घेतल्या, कुणी माचीच्या काड्या घेतल्या आणि कुणी बांगड्या घेतल्या आणि कुणी चिचुकेच ठेवले अखंड. आणि हे असा खेळ चालला होता, चल्लस आठ खेळायचा खेळ चालला होता. हे बघितलं की जुनं बालपण आठवलं. आणि माझ्या सासूबाई आल्या की हा खेळ रंगतोच माझ्या घरात. इतर वेळेस कुणी खेळत नाही, ज्याच्या त्याच्या कामात बिझी असतो. आणि आई आल्या की मग खेळायला खूप उल्हास येतं, कारण आईनं खूप आवड आहे. आईंचं म्हणजे आयुष्यच त्यात गेलेलं आहे. बालपणापासून गावाकडे हेच खेळत म्हणजे खेळलेलं आहे त्यांनी, त्यामुळं आईंच्या ओढीमुळे जास्त खेळतो. आणि आई असल्या की थोडं खेळायला मजा येते. आई दुसऱ्यांना 4 आणि 8 पडायला लागले की माझं 1 4 माझं 1 8 कुठं गेलं काय माहिती. मला केव्हापासून डावच पडेना, मला 1 2च पडते. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.